सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 22 जानेवारी 2026 गुरुवार दिवशी माघी गणेश जयंती आलेली आहे. याच दिवसाला श्री गणेश जयंती, विनायक चतुर्थी, इच्छापूर्ती चतुर्थी, तिलकुंद चतुर्थी, वरद चतुर्थी अशा बऱ्याच नावांनी या दिवसाला ओळखलं जातं. बघा, माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 4थ्या दिवशी गणेश जयंती म्हणून आपण साजरा करत असतो हा दिवस. या दिवशी गणेशाचा जन्म झाला होता म्हणून हा दिवस अगदी आनंदाने भरभराटीने आपण साजरा करत असतो. जसं आपण भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थीला गणपती बाप्पांची स्थापना करतो, 10-11 दिवस गणेशाची पूजा करतो, तशाच पद्धतीने बऱ्याच घरांमध्ये या गणेश जयंतीला, माघी गणेश जयंतीला सुद्धा बऱ्याच घरांमध्ये, मंडळांमध्ये गणपती बाप्पांची स्थापना केली जाते. बऱ्याच घरांमध्ये तर 11 दिवस, 5 दिवस गणपती बाप्पांची स्थापना करून पूजा वगैरे केली जाते. नंतर 5व्या दिवशी, 11व्या दिवशी विसर्जन सोहळा केला जातो. अगदी जसं आपण भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थी, अनंत चतुर्दशीपर्यंत जशी सेवा करतो ना, तशाच पद्धतीने माघी गणेश जयंतीला, चतुर्थीला सुद्धा अशाच पद्धतीने आपण सेवा करायची असते. आता गणपती तुम्ही बसवा किंवा नका बसो, आपल्या प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पा असतोच, म्हणजे देवघरात गणेशाची मूर्ती असतेच. त्या मूर्तीवर जरी आपण सेवा केली ना मनोभावे, तर आपल्याला भरभरून गणपती बाप्पा फळ मिळवून देतात, भरभरून आशीर्वाद देतात. तर यंदाची माघी गणेश जयंती ही 22 जानेवारीला आलेली आहे. माघ शुक्ल चतुर्थी, पंचांगानुसार माघी गणेश चतुर्थी तिथी प्रारंभ होणार आहे. 22 जानेवारीला गुरुवारी पहाटे 3:47 ही तिथी प्रारंभ होणार आहे आणि समाप्ती 23 जानेवारीला शुक्रवारी मध्यरात्री 2:28 ही तिथी समाप्त होणार आहे. उदय तिथीनुसार माघी गणेश जयंती चतुर्थी ही 22 जानेवारी 2026 गुरुवारी आपल्याला साजरी करायची आहे. गणपतीची पूजा, स्थापनेचा शुभ मुहूर्त सकाळी 9:29 पासून ते 12:58 असणार आहे. बघा महिलांनो, दादांनो, आपण देवघरात गणपती बाप्पांची पूजा करत आहोत किंवा तुमच्या घरात तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करणार आहात, तर सकाळी 22 तारखेला सकाळी 9:29 पासून 9:30 वाजेपासून ते 12:58 या शुभ मुहूर्तावर आपल्याला गणपती बाप्पांची देवघरात सेवा करायची आहे, पूजा करायची आहे, अभिषेक करायचा आहे. आणि तुम्ही जर गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करत असाल, मातीची मूर्ती आपण आणतो भाद्रपद महिन्यात वगैरे, जशी आपण गणेशाची, पार्थिव गणपती बाप्पांची स्थापना करतो, तशाच पद्धतीने तुम्ही माघ चतुर्थीला सुद्धा गणेशाची मूर्ती स्थापन करत असाल, तर या शुभ मुहूर्तावर करायची आहे स्थापना. त्याबरोबरच तुमच्या घरात जर गणपती बाप्पांची तुम्ही स्थापना करत असाल, तर या राहू काळात चुकून सुद्धा करू नका. 22 जानेवारी गुरुवारी दुपारी 1 वाजेपासून ते 3 वाजेपर्यंत हा 2 तासांचा राहू काळ असणार आहे आणि याच काळात भद्रा काळ सुद्धा सुरू होणार आहे. भद्रा काळ आणि राहू काळ एकत्रित आल्यामुळे या वेळात, या काळात गणपती बाप्पांची या राहू काळात चुकून सुद्धा स्थापना करू नका. आपण लवकर उठायचं आहे. गणेश जयंतीच्या दिवशी लवकर उठा, भल्या पहाटे उठा आणि गणपती बाप्पांची छान अशी पूजा, अभिषेक करून स्थापना करायची आहे. तुम्ही ब्राह्मणांकडून करून घेत असाल तर भटजी बुवा तुम्हाला शुभ मुहूर्त सांगतीलच. तर दुपारी 1 वाजेपासून 3 वाजेपर्यंत हा राहू काळ असणार आहे, अशुभ काळ असणार आहे. या वेळात, या काळात गणपती बाप्पांना अभिषेक करू नका आणि स्थापना तर आपल्या घरात मुळीच करू नका. सकाळी लवकर उठा आणि 12:58 हा शुभ मुहूर्त आहे. सकाळी 9:29 पासून ते दुपारी 12:58 हा गणपती बाप्पांचा अभिषेक, पूजा, स्थापना करण्यासाठी अतिशय शुभ मुहूर्त आहे. या वेळात, या काळातच आपल्या देवघरात देवांची पूजा करा. त्याचबरोबर गणपती बाप्पांची तुम्ही स्थापना करत असाल
तर या शुभ मुहूर्तावर करायचं आहे. दुपारी 1 ते 3 या वेळात करू नका. तसेच आपण सर्वच जण गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी गणेश जयंतीच्या दिवशी मंदिरात जात असतो. मंडळ असतात, तिथं गणपती बाप्पांच्या दर्शनात जात असतो. तर दुपारी महिलांनो, दादांनो, तुम्ही दुपारी 3 वाजेनंतर, अगदी रात्रीचे जास्त वाजले, तुम्हाला 10-12 जरी वाजले ना चालेल, संपूर्ण दिवस रात्र हे शुभच आहे. फक्त हा 2 तासांचा राहू काळ जाऊ द्या. बाकी संपूर्ण दिवस हा गणेश जयंतीचा अतिशय शुभ दिवस आहे. या दिवशी गणपती बाप्पांचं मंदिरात जाऊन दर्शन जरूर घ्या. घराजवळ मंडळ असेल, गणपती बाप्पांची स्थापना झालेली असेल तर जरूर आवर्जून सहकुटुंब सहपरिवार जाऊन गणपती बाप्पांचं दर्शन जरूर घ्या. फक्त या 2 तासाच्या राहू काळात घेऊ नका. या दिवशी सर्वांनी अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर तीळ टाकायचे आहे. तिलकुंद चतुर्थी, तिळाचे जेवढे उपाय करता येईल ना महिलांनो, आवर्जून करा. थोडंसं गंगाजल आणि चिमूटभर तीळ टाकायची आहे. लहान लेकरांना काही त्रास असतील किंवा तुम्हाला त्रास असतील, किमान 5 दुर्वा आंघोळीच्या पाण्यात टाका, चिमूटभर तीळ टाका, किमान 5 दुर्वा टाका आणि थोडंसं गंगाजल टाका. गणपती बाप्पाला तुमच्या मनातील इच्छा बोलून आंघोळ करायची आहे. तुम्हाला खूप खूप चांगले तुम्हाला परिणाम तुमच्या आयुष्यात दिसून येतील. सर्व काही शुभ घडायला लागतील. म्हणून या दिवशी आंघोळीच्या पाण्याचा हा उपाय सर्वांनी करा. लहान लेकरांपासून मोठ्यांपर्यंत जे काही शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रास असतील निघून जातील. शत्रू असतील गुडघे टेकतील. गणपती बाप्पा आहे, कृपा जरूर होईल तुमच्यावर. म्हणून आंघोळीचा उपाय सर्वांनी करा. गणपती बाप्पांना आंघोळीनंतर गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. सूर्यनारायणाला अर्घ्य द्या. थोडंसं पाणी घ्यायचं आहे. एखादं फूल टाका पाण्यात, थोडंसं गंध अक्षता टाका आणि सूर्यनारायणाला अर्घ्य द्यायचा आहे. नंतर गणपती बाप्पांची सेवा करायची आहे. देवघरात गणपती बाप्पांची मूर्ती प्रत्येकाच्याच घरात असते. आपल्या ताम्हणात बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे. बाप्पाला छान असा अभिषेक घालायचा आहे. ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः मंत्र जपत राहा. गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे. तुम्हाला जर अथर्व शीर्ष पठण असेल तर जरूर अथर्व शीर्ष पठण करत करत गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे. आधी स्वच्छ पाण्याने, नंतर दुधाने किंवा पंचामृताने, थोडीशी केशर असेल तर केशर थोडीशी पाण्यात टाका. किंवा या दिवशी तिळीला खूप महत्त्व आहे. महिलांनो, थोडीशी तीळ, केशर एकत्र पाण्यात थोडंसं भिजवून ठेवा किंवा दुधात भिजवा. ते छान असं सानेवर किंवा बारीक करता आलं तुम्हाला नीट तर त्याचं छान असं उटणं तयार करायचं आहे आणि गणपती बाप्पाला छान असं ते तिळाचं उटणं लावा. आधी स्वच्छ पाणी अर्पण करा, नंतर तिळाचं उटणं लावा. पुन्हा स्वच्छ पाण्याने, दुधाने अभिषेक करा. छान असं तिळाचं उटणं जरूर बाप्पाला लावायचं आहे. नाही करता आलं तुम्हाला, दुधात किंवा पाण्यात चिमूटभर पांढरी तीळ टाका. काळी टाकू नका, पांढरी तीळ टाकायची आहे आणि गणपती बाप्पाला तीळ मिश्रित पाण्याने, दुधाने अभिषेक केला ना चालेल. पण या दिवशी तिळीला खूप महत्त्व आहे. बाप्पांना अभिषेक झाल्यानंतर छान असा लाल कपडा अंथरायचा आहे. देवघरात स्वच्छ तांदळाची किंवा गव्हाची रास करा. अख्खे तांदूळ घ्या. छान अशी गणपती बाप्पांना राशीवर, तांदळाच्या राशीवर स्थापन करा. तुमच्याकडं जर जास्तीत जास्त दुर्वा असतील तर तुम्ही दुर्वांचं जरी आसन केलं आणि गणपती बाप्पांना त्यावर स्थापन केलं ना चालेल. गणपती बाप्पांची छान अशी पूजा सेवा करायची आहे. अष्टगंध बाप्पांना तिलक करा किंवा हळदी कुंकू थोडंसं पाण्यात ओलं करून घ्यायचं आहे आणि बाप्पांना तिलक करायचं आहे. हळद, कुंकू, फुलं, अक्षता, दुर्वा अर्पण करून जास्वंदाचं एक का होईना फूल अर्पण करायचं आहे. दुर्वा तशाच अर्पण करू नका. महिलांनो, दादांनो, स्वतःच्या हाताने 21 दुर्वांची जुडी बनवायची आहे. मागच्या देठाला हळदी कुंकू लावायचा आहे. आधी गणपती बाप्पांच्या चरणी हळदी कुंकू अर्पण करा. स्वतःच्या कपाळी लावा. दुर्वांच्या जुडीला हळदी कुंकू लावावं. उजव्या हातात दुर्वांची जुडी घ्यावी. बाप्पांना मनातील इच्छा बोलावी आणि ती जुडी गणपती बाप्पांच्या चरणी किंवा शरीरावर अर्पण करायची असते. यामुळे आपल्याला गणपती बाप्पा इतके प्रसन्न होऊन इतके आशीर्वाद देतात. म्हणून सर्वांनी दुर्वांच्या जुडीला मागील देठाला हळद कुंकू लावा.
ज्यांच्या लग्न कार्यात अडचणी येत आहे त्या मुलाने किंवा मुलीने 21 दुर्वांची जुडी स्वतःच्या हाताने बनवा. त्या जुडीला मागील देठाला हळद लावायची आहे. उजव्या हातात जुडी घ्या. तुमच्या मनातील इच्छा बोला. तुमच्या लग्नाविषयी तुमच्या मनात काय इच्छा आहे गणपती बाप्पांना बोला आणि दुर्वांची जुडी गणपतीला अर्पण करा. खूप सुंदर अनुभव येतील. योग्य ठिकाणी योग्य मुलाशी किंवा योग्य मुलीशी तुमचा विवाह शुभ कार्य लवकरात लवकर घडून येईल. कितीही अडीअडचणी असू दे, गणेश जयंतीला 21 दुर्वांचा हा उपाय सर्वांनी जरूर करायचा आहे. या दिवशी मुलांकडून सुद्धा तोडक्या मोडक्या शब्दात का होईना अथर्व शीर्ष पठण करून घ्यायचं आहे. गणपती स्तोत्र आपल्या घरात सर्वांनी मिळून 11 वेळा अथर्व शीर्षाचं पठण जरूर करायचं आहे. 11 वेळा श्री गणपती स्तोत्र पठण करा. बघा, मुलंसुद्धा हळूहळू शिकायला लागतात. त्यांचं गणपती स्तोत्र पाठ होऊन जाईल. अथर्व शीर्ष हळूहळू पाठ होऊन जाईल. महिलांनो, दादांनो, आपल्या घरात देवघरासमोर बसा शांत चित्ताने. आपण स्वतः सेवा करायला लागलो तर आपले लेकरंसुद्धा आपोआप देवघराकडं वळतात आणि आपोआप सेवा करायला लागतात. देवांना काही नको, आपल्याकडून फक्त सेवा हवी आहे. आणि गणेश जयंतीला तर गणपती बाप्पांची ही सेवा जरूर करा. जर असं मोठ्या स्वरात करा. आपल्या वास्तूला सुद्धा ऐकू द्या गणपती बाप्पांची ही सेवा. वास्तू नेहमी शुभ परिणाम देईल तुम्हाला. सगळं तुमच्या वास्तू शुभ घडायला लागेल. म्हणून गणपती अथर्व शीर्ष गणपती स्तोत्र जर असं मोठ्या स्वरात पठण करा. मुलांकडून सुद्धा पठण करून घ्या. इतके शुभ गोष्टी तुमच्या घरात घडून येतील. ज्या अडीअडचणी असतील ना दूर होतील, नष्ट होईल आणि गणपती बाप्पांची अखंड कृपा तुम्हाला प्राप्त होईल. गणपती बाप्पांना लाल जास्वंद, एक का होईना लाल जास्वंद अर्पण करा. या दिवशी तिळाच्या लाडूंना पण खूप महत्त्व आहे. 5 लाडू, 11 लाडू, 21 लाडू किंवा जास्तीत जास्त तिळाच्या लाडूचा नैवेद्य महिलांनो आपल्या देवघरात गणपती बाप्पांना जरूर दाखवा. त्याचबरोबर मोदकसुद्धा स्वतःच्या हाताने बनवा. महिलांनो, उकडीचे बनवा, तळणीचे बनवा, जे बनवता येईल ते बनवा. पण मनापासून, हृदयापासून गणपती बाप्पांना नैवेद्य जरूर दाखवा. नैवेद्यावर थोड्या का होईना 5-2 दुर्वा ठेवायचा आहे. जसं आपण भगवान श्री हरी विष्णूंना नैवेद्य दाखवतो, तुळशीचं पान ठेवल्याशिवाय तो नैवेद्य स्वीकारला जात नाही. तसंच गणपती बाप्पांना सुद्धा जेव्हा नैवेद्य दाखवतो ना, नैवेद्यावर, मोदकांवर, लाडूवर थोड्या का होईना दुर्वा ठेवा. लाख लाख तुम्हाला आशीर्वाद मिळतील. गणपती बाप्पा इतके प्रसन्न होईल की काही मागायलाच तुम्हाला उरणार नाही, इतके प्रसन्न होतील. म्हणून जो पण नैवेद्य दाखवाल ना, लाडू, पेढे, मोदक, थोड्या का होईना दुर्वा गणेश जयंतीच्या दिवशी जरूर ठेवा. बघा, सर्व मनोकामना, इच्छा पूर्ती होण्याचाच हा दिवस आहे. पूर्ण होतील तुमच्या सर्व इच्छा. म्हणून जो पण नैवेद्य दाखवाल त्यावर दुर्वा जरूर ठेवायच्या आहे. गणेश जयंतीच्या दिवशी गुरुवार आलेला आहे. या दिवशी संक्रांतीला जो रंग आपण परिधान केलेला नाही, वर्ज्य केला, तो रंग आवर्जून परिधान करा आणि गणपती बाप्पांचे दर्शन करायचं आहे. कळालं असेल माझ्या सर्व महिलांना, दादांना. पिवळ्या रंगाचे वस्त्र नेसून, साडी असेल महिलांनो साडी घाला पिवळ्या रंगाची. माझे दादा असतील पिवळ्या रंगाचे कपडे घालून गणपती बाप्पांच्या दर्शनाला जा, खूप शुभ ठरेल. लाल रंगाचे वस्त्र असतील आवर्जून लाल, पिवळा, केशरी, सोनेरी, मोरपिशी जे रंग असतील तुमच्याकडं छान छान जरूर परिधान करा. चुकून सुद्धा काळा रंग असेल किंवा डार्क निळा काळ्या रंगासारखा दिसत असेल तो कलर घालून मुळीच बाप्पाचं दर्शनाला जाऊ नका. छान छान कलर असतात, शुभ कलर असतात, जो आपण संक्रांतीला परिधान केला नाही. पिवळा रंग, तो रंग परिधान करा. लाल रंग तर गणपती बाप्पांना खूप प्रिय आहे. रक्त लंबोदर म्हणतो आपण गणपती बाप्पांना. लाल रंग परिधान करा, पिवळा रंग परिधान करा, केशरी रंग परिधान करा. सोन्यासारखं आयुष्य होईल तुमचं. सोनेरी रंग असेल, मोरपिशी रंग असेल, जेवढे छान छान रंग असतील ना परिधान करा. स्वच्छ धुतलेले वस्त्र नेसून गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायचं आहे. शुभ लाभच होईल तुम्हाला. तुमच्या आयुष्यात सर्व शुभ घडून येणार आहे. म्हणून या दिवशी सर्व शुभ रंगाचे कपडे घाला आणि गणपती बाप्पांचं दर्शन करायचं आहे. श्री गणेश जयंती, तिलकुंद चतुर्थी, गणपती बाप्पांसमोर एक दिवा प्रत्येक आईने जरूर लावायचा आहे.
जो रोज दिवा लावता मुख्य देवघरात तोच दिवा घ्या, धुवून घ्या, घसून पुसून घ्यायचा आहे. दुहेरी वाट टाका. तिळाचं तेल असेल तर तिळाचं तेल टाका किंवा जे तेल देवांच्या दिव्यांसाठी वापरतात ते तेल टाका. चिमूटभर पांढरी तीळ टाका. काळी टाकू नका महिलांनो. पांढरी तीळ टाका. अगदी चिमूटभर टाकली, 4 दाणे जरी टाकले चालेल. पण तिलकुंद चतुर्थीला देवघरातील दिव्यात चिमूटभर तीळ आवर्जून टाका. 1 कापराची वडी टाका. 2 लवंग टाका. हळद टाका चिमूटभर. दिव्याखाली तांदळाची राशीचं आसन द्यायचं आहे आणि दिव्याची हळद, कुंकू, फुलं, अक्षता वाहून पूजा करा. दिवा विझणार नाही याची काळजी घ्यायची आहे. दिवा अखंड लावून ठेवा. तेल टाकून ठेवायचं आहे जास्त. आणि जेव्हा गणपती बाप्पांची सेवा कराल, अथर्व शीर्ष पठण कराल, गणपती बाप्पांची आरती कराल, गणपती स्तोत्र पठण कराल, गणपती बाप्पांचा मंत्र जपाल, तेव्हा थोडा का होईना थोड्या वेळ चालेल एवढा तरी गाईच्या तुपाचा दिवा जरूर लावा आणि मग सेवा करायची आहे. खूप शुभ परिणाम होतील तुमच्या आयुष्यात. जी काही इडापिडा असेल घरातली, जी काही दुःख दारिद्र्य असेल, त्रास असेल, चिंता असेल, चिंतामणी आहे गणपती बाप्पा, सर्व तुमच्या चिंता क्षणात नाहीशा करेल, नष्ट करेल. म्हणून एक दिवा अखंड तेलाचा लावून ठेवायचा आहे आणि जेव्हा आपण सेवा करू गणपती बाप्पांच्या तेव्हा थोड्या वेळ का होईना गाईच्या तुपाचा दिवा जरूर लावायचा आहे. गणेश जयंतीच्या दिवशी माघी गणेश चतुर्थीला गणपती बाप्पांना शमीच्या झाडाचं पान अर्पण करायचं आहे. या दिवशी गणेश जयंतीला सकाळीच शमीच्या झाडाचं पान जरूर घरी घेऊन यायचं आहे. तुम्हाला जर शमीचं झाड लावायचं असेल, याहून सोन्यासारखा दिवस पुन्हा येणे नाही. महिलांनो, दादांनो, शमीचं झाड आवर्जून आपल्या गॅलरीत लावा. तुमची खिडकी असेल, गॅलरी असेल, अंगण असेल, गार्डन असेल, तिथं छोटं का होईना शमीच्या शमीचं झाड लावा. आणि नाही झाड लावायचं तर बघा, पूजेचं साहित्य मिळेल, म्हणजे जिथं फुलं वगैरे मिळाल तिथं तुम्हाला शमीचे पानं मिळून जातील. आवर्जून सर्वांनी गणपती बाप्पांना शमीच्या झाडाची पानं अर्पण करायचं आहे. एक जरी पान अर्पण केलं ना, सर्व दुःख, यातना, त्रास, चुका यातून बाप्पा आपल्याला माफी करून मुक्त करतात आणि सर्व सुखांची प्राप्ती करून देतात. मुलांची दिवस रात्र प्रगती सुरू होते. मुलांना ज्या अडीअडचणी असतात, शिक्षण असेल, नोकरी असेल, त्यातून मार्ग मिळवून देतात आणि भरभरून प्रगती मिळवून देतात. बाप्पा बुद्धीचे देवता आहे, रिद्धी सिद्धी बुद्धीचे देवता आहे. मुलांना शिक्षण, नोकरीत इतकी प्रगती मिळते की काही मागायलाच उरत नाही. म्हणून प्रत्येक आईने गणेश जयंती, गणपती बाप्पांचा जन्मदिवस या दिवशी शमीच्या झाडाचं एक का होईना पान गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करा. पानावर हळद, कुंकू, फुलं, अक्षता वाहून पूजा करा. दुसऱ्या दिवशी त्यातील एक पान आपल्या तिजोरीत ठेवून दिलं तुम्ही तरीही चालेल, पण एक का होईना शमीचं झाडाचं पान सकाळीच गणेश जयंतीच्या दिवशी घेऊन या आणि गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे. माघी गणेश जयंतीला चुकूनही चंद्राचं दर्शन घेऊ नका. सर्वांनी हा नियम जरूर पाळायचा आहे. माघी गणेश जयंतीला चुकून सुद्धा चंद्राचं दर्शन कुणीच घेऊ नका. आणि समजा चूक भूल झालंच, चंद्राचं दर्शन अगदी बघितलेच गेलं आकाशाकडं आणि चंद्र दिसलाच, तर मग गणपती बाप्पांच्या चरणी नमस्कार करून घ्या. क्षमा मागून घ्यायची आहे की चुकून चंद्राकडं बघितले गेलेलं आहे आमच्याकडून, असं बोलून घ्यायचं आहे. क्षमा मागून घ्यायची आहे. पण चंद्राकडं बघण्याचा अट्टहास करू नका या दिवशी. गणपतीला चुकून सुद्धा या दिवशी तुळशीचं एक सुद्धा पान वाहण्याची चूक करू नका.